मुंबईच्या पायधुणीत डोकाडिया कुटुंबातल्या चौघांचा झालेला मृत्यू हा झिंक फॉस्फाईडच्या सेवनानं झाल्याचं अंतिम शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय। 26 एप्रिलच्या मध्यरात्री डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या झालेल्या गूढ मृत्यूनं मुंबईत मोठी खळबळ उडाली होती। त्या दिवशी डोकाडिया दाम्पत्य आणि त्यांच्या मुलींनी जेवणानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्लं होतं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती। अखेर त्या चौघांचाही मृत्यू हा झिंक फॉस्फाईडमुळे झालेल्या विषबाधेतून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय। कारण त्या चौघांच्याही शरीरात आणि कलिंगडाच्या नमुन्यावर झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले होते। उंदीर मारण्याच्या औषधात झिंक फॉस्फाईड या विषारी द्रव्याचा वापर करण्यात येतो। दरम्यान डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूचं कारण हे आत्महत्या आहे की त्यांची हत्या झाली आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। मुंबईतल्या गोरेगाव परिसरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे। एका